श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. बाळा, थांबू नकोस. तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वतःवरचा आणि स्वामीवरचा विश्वास सोडू नकोस. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला काहीच चांगलं होणार नाही. आपण मनापासून प्रयत्न करतो तरी यश मिळत नाही. आपल्या जवळची माणसंही आपल्याला समजून घेत नाहीत. आपण सगळ्यांसाठी चांगलं करतो, सगळ्यांचा चांगला विचार करतो. आपल्याला असं वाटतं की सगळ्यांचं चांगलं होऊ देत, कोणी दुःखी कष्टी असू नये. आपण प्रत्येक अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मदत करतो, पण आपल्या वाट्याला मात्र दुःखच का येतं, असा प्रश्न मनात नेहमी निर्माण होतो. पण बाळा, याच क्षणी तुला सर्वात जास्त गरज असते ती श्रद्धेची. कारण तुझ्या आयुष्यात काय घडत आहे हे तुला कदाचित आज समजणार नाही, पण स्वामींना तुझा उद्याचा दिवस माहिती आहे. आज बंद झालेला एक दरवाजा पाहून दुःखी होऊ नकोस. कदाचित स्वामींनी तुझ्यासाठी त्यापेक्षा मोठा दरवाजा उघडून ठेवला असेल. आज काही लोक तुझ्यापासून दूर गेले असतील, काही नाती बदलली असतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील, पण याचा अर्थ असा नाही की तुझं आयुष्य संपलं. कधी कधी स्वामी आपल्या आयुष्यातून काही गोष्टी दूर करतात कारण त्या आपल्या पुढच्या प्रवासासाठी योग्य नसतात. म्हणून जे गेलं त्याच्यासाठी रडत बसू नकोस. जे मिळालं नाही त्याचं दुःख मनात ठेवू नकोस आणि उद्याची चिंता करत आजचा दिवस वाया घालवू नकोस. तुझ्या हातात आज फक्त एकच गोष्ट आहे, तुझं कर्म. प्रामाणिकपणे कर्म करत राहा. चांगला विचार ठेव, कोणाचं वाईट करू नकोस, मनात द्वेष ठेवू नकोस आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामींचं नाव सोडू नकोस. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे फक्त 3 शब्द नाहीत बाळा, ही त्या भक्ताची ताकद आहे जो संकटातही उभा राहण्याचं धैर्य ठेवतो. तू आज एकदा वाटत असशील, पण लक्षात ठेव, स्वामींची कृपा तुझ्यासोबत असेल तर तुझ्या आयुष्यातील कोणताही अंधार कायमचा राहणार नाही. आज तुझ्या आयुष्यात दुःख आहे, उद्या आनंदही येईल. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, उद्या याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रूही असतील. आज तुझा संघर्ष सुरू आहे, पण उद्या तुझीच कहाणी दुसऱ्याला प्रेरणा देईल. म्हणून बाळा, थोडं थांब पण हार मानू नकोस. थोडं रड पण स्वप्न सोडू नकोस. थोडं पड पण पुन्हा उठायला विसरू नकोस. कारण तुझ्या प्रत्येक पावलावर स्वामींची नजर आहे. तुला वाटतं की माझं काहीच होत नाही, पण कदाचित स्वामी म्हणत असतील, बाळा, अजून थोडा वेळ थांब. तुझ्यासाठी जे येत आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर आहे. म्हणून आजपासून एक गोष्ट मनाशी ठरव, मी परिस्थितीमुळं खचणार नाही, मी लोकांच्या बोलण्यामुळं थांबणार नाही, मी अपयशामुळे हार मानणार नाही. कारण माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. मनापासून स्वामींचं नाव घे, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेव. ज्यांच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो त्याला आयुष्यात कितीही वादळ आली तरी तो पुन्हा उभा राहतो. तुझ्या घरात सुख येवो, तुझ्या मनाला शांती मिळो, तुझ्या प्रत्येक अडचणीला मार्ग मिळो आणि स्वामींची कृपा सदैव तुझ्यावर राहो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.